अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारं मुळा धरण जे आहे तर ते बऱ्यापैकी भरलेलं आहे आणि आज जर आपण बघितलं तर मुळा धरणामध्ये जवळपास 55.30% पाणीसाठा जो आहे तर तो असल्याचं एकंदरीत माहिती मिळालेली आहे. जवळपास 14,377 टीएमसी पाणी जे आहे तर ते धरणामध्ये आहे. आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसानं दडी दिलेली होती, त्यामुळे कुठेतरी अहमदनगर शहरावरती पाणी कपातीचे टांगती तलवार जी आहे तर ती पाहायला मिळत होती. मात्र मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे आहे चांगल्या प्रकारे पाऊस जो आहे तर तो होताना दिसतो आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर कोथरूड परिसरातून जवळपास 6,592 क्युसेक पाणी जे आहे त्याची आवक सध्या मुळा धरणामध्ये होताना पाहायला मिळत आहे. खरं तर या मुळा धरणावरती अहमदनगर शहराबरोबरच जर बघितलं तर 12 गावच्या पाणी पुरवठा योजना ज्या आहेत तर त्या अवलंबून आहेत आणि त्यामुळे हे धरण कधी भरणार याची चिंता जी आहे तर ती नगरकरांना लागलेली होती. मात्र आता हळूहळू हे धरण भरायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तर तो सुटणार आहे. त्यामुळे कुठेतरी नगरकरांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.